घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा न्यूज टॉप 9 मध्ये। ठाकरेंचे 6 खासदार फुटलेले आहेत या संदर्भातल्या अपडेट्स। ठाकरेंच्या शिवसेनेतील संसदीय दलाच्या बैठकीत 6 खासदारांची दांडी। एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा शिवसेना फोडली, ऑपरेशन टायगर फत्ते। संसदीय दलाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे अनुपस्थित। गैरहजर 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस, अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता। 6 अनुपस्थित बंडखोर खासदारांना पाठवली नोटीस, 7 दिवसांच्या आत म्हणणं मांडण्याच्या सूचना। विधान परिषदेचं मतदान संपलं त्यानंतर ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा गट होणार स्थापन। परभणीचे खासदार संजय जाधव यांची गटनेतेपदी नियुक्ती केली जाणार अशी सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांकडे। फुटीर गटाला मान्यता देऊ नका, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। संविधान की रक्षा करने के बारे में तो उस चिट्ठी में लिखा है, कोई भी आएगा कुछ भी कहेगा तो नहीं चलेगा। पार्टी पार्टी है, कोई सांसद मतलब पार्टी नहीं, कोई विधायक मतलब पार्टी। ठाकरेंच्या शिवसेनेची भरकटलेल्या जहाजासारखी परिस्थिती। काही दिवसात आमदार नगरसेवक बाहेर पडतील, गिरीश महाजनांचा दावा। तर अर्धा तास ईडी सीबीआय द्या, सर्वात आधी महाजन फुटतील, राऊतांचं प्रत्युत्तर। सिक्युरिटी काढा, तुमच्या अंगावरती चिंधी राहणार नाही। माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखव। जे फितूर झाले ते सगळे गद्दार। संजय राऊतांचं संसदीय दलाच्या बैठकीत विधान। जे फुटले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार राऊत आक्रमक। फुटतील त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन राडे करायचे, बेईमानी करणाऱ्यांना सोडायचं नाही असा राऊतांचा इशारा। आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। आज आपने जो व्हिप बजाया है, व्हिप दिया है सबको, हम इंतजार करेंगे हाँ, और तुरंत एक्शन सुरू हो। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। खासदारांच्या फुटीवरून संजय राऊतांचा इशारा। तर हिंमत असेल तर फुटलेल्यांनी राजीनामे देऊन परत निवडणूक लढवावी, संजय राऊतांचं आव्हान। त्यांच्यात हिंमत असेल, नैतिकता असेल तर शिवसेनेनं मशाल चिन्हावर त्यांना निवडून आणलं, त्यांनी राजीनामा द्यावा आणि परत निवडणुकीला उभं राहावं। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। तुडवायची ताकद आता तुमच्यात नाही, आमच्यात आहे। खरी शिवसेना एकनाथ शिंदेंजवळ। संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची प्रतिक्रिया। माझं संजय राऊत साहेबांना आव्हान आहे, तुमचा बाप आला तरी शिवसेनेच्या खासदारांना तुडवायची ताकद तुमच्यात आता राहिलेली नाही, ती ताकद आता आमच्याकडे आहे, एवढंच मला त्यांचं सांगणं आहे। राऊत कार्यकर्त्यांना डोकं फोडायला लावणार का? कार्यकर्ते वैतागलेले, ते आता राऊतांचं डोकं फोडतील। संजय राऊतांनी पक्षाला कुलूप लावावं। राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा संजय शिरसाट यांनी घेतला समाचार। अरे राडे करायला तर तू निघतं खरं तुम्ही, आता काय कार्यकर्त्याला डोकं फोडायला लावणार आहे? कार्यकर्ते वैतागलेले, ते तुमचे डोके फोडतील। आता तुम्ही त्या पक्षाला आता कुलूप लावायचा, कुलूप तुमच्या हातातच आहे, कधी लावायचं फक्त ही वेळ काळ ठरवा। ऑपरेशन टायगर आता फत्ते झाले या संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। पक्षप्रवेशावर खासदार ओमराजेंची वेट अँड वॉचची भूमिका। 20 जूनच्या न्यायालयीन निकालानंतरच पुढील भूमिका जाहीर करणार असं संकेत। निकाल लागेपर्यंत कोणताही निर्णय नाही। ओमराजे निंबाळकर पुण्यातील निवासस्थानी असण्याची शक्यता। संजय दिना पाटील हे बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता होती। संजय दिना पाटलांना फोन केला असता मी विमान पकडून लगेच येतो असं म्हटल्याची माहिती। त्यानुसार आता त्यांना नोटीस पाठवली जाणार। ठाकरेंच्या संसदीय दलाच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी। लोकशाही म्हणजे थट्टा वाटते का? पक्ष तोडला तर आम्ही तुम्हाला तोडू, संजय राऊतांचा इशारा। तुरुंगाची भीती दाखवू नका, तुम्हाला धडा शिकव, तुरुंगात जाऊ, राऊतांचा हल्लाबोल। क्या खेल लगा रखा है क्या डेमोक्रेसी का? उसको तोड़ेंगे क्या? पैसे की इतनी मस्ती आई क्या आपके पास? ये ईडी सीबीआई की धमकी आप किसको दे रहे हैं? हम जेल में जाकर आ चुके हैं, हम वापस जेल जाने के लिए तैयार है, लेकिन आपको सबक सिखा के जेल में जाऊंगा। उद्धव ठाकरेंना 2029ला उमेदवार मिळणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेची 2024ची शेवटची निवडणूक होती। राऊतांनी ठाकरे सरकारला घालवलं, भाजप आमदार नारायण कुचे यांचा हल्लाबोल। संजय राऊतची आता येथून तिच्या निवडणुकीला त्यांना उमेदवार भेटणार नाही, हे ध्यानात ठाकरे गटाला उमेदवार भेटणार नाही एवढी परिस्थिती। शेवटची निवडणूक झाली त्यांची 2024ची। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मानणारे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये दिसेल। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं वक्तव्य। ठाकरेंचे बंडखोर खासदार हे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा। जो बाला साहब ठाकरे के विचारों को जानते हैं, शिवसेना उन्होंने स्थापन की थी, कल का स्थापना दिन है। वो बाला साहब के विचारों को मानने वाले सभी लोग कल के कार्यक्रम में शामिल होंगे। बंडखोरी केलेल्या एका खासदाराला 85 कोटी रोख दिले, बाकी विकास निधीतून कमवायला सांगितले। रोहित पवारांचा दावा। सत्ताधाऱ्यांकडे इतकी रोख रक्कम येते कुठून? रोहित पवार यांचा सवाल।
इथं 85 कोटी रुपये कॅश आणि आम्ही 250 कोटी विकास निधी देऊ. म्हणजे विकास निधीमधून सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करून तिथं 25-30 कोटी कमवा, म्हणजे 110 कोटीवर हे गणित तिथं गेलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील ऑपरेशन टायगर. ठाकरेंचे 20 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे यांचा हा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेमध्ये तब्बल 65 नगरसेवक. 20 पेक्षा जास्त नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. वारंवार त्यांच्याकडूनच आम्हाला विचारणा होता की कधी नक्की निर्णय घ्यायचा, पण आम्ही थोडा विलंब केल्यामुळे ही स्थगिती आलेली आहे. पण लवकरच याबाबत सुद्धा आपण मुंबईकरांना एक चांगली गुड न्यूज देऊ. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शिंदेच्या शिवसेनेकडून मातोश्री बाहेर बॅनरबाजी. जनात शिवसेना मनात शिवसेना असा आशय असलेले कलानगर परिसरामध्ये बॅनर झळकले. उद्या दोन्ही शिवसेनेकडून 60वा वर्धापन दिन साजरा केला जाईल. ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर बैठक. खासदार संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद. खासदार फुटले आणि त्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापलेले आहे. काय घडते बघूयात. खासदार ओमराजे निंबाळकर यांची ठाकरे सेनेच्या संसदीय दलाच्या बैठकीमध्ये दांडी. बंडखोरी करणार असल्याची चर्चा. नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त. ओमराजेंच्या सोशल मीडियावरून 6000 फॉलोअर्स कमी झाले. खासदार ओमराजे निंबाळकर घराबाहेर पोलीस बंदोबस्त. खासदारांच्या सुरक्षिततेचा कारणास्तव घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक. जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. पुतळ्याला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून उद्धव ठाकरेंसोबत असलेला फोटो हटवला. जाधव यांनी हा फोटो हटवून स्वतःचा फोटो केला पोस्ट. नांदेडमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात निदर्शनं. शिवसैनिकांकडून जोरेमारा आंदोलन. आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं केलं दहन. खासदार संजय देशमुख यांनी आता बंडखोरी केल्यानं यवतमाळमधून ठाकरे सेनेकडून जाहीर सभेचं आयोजन. निषेध सभेतून खासदार संजय देशमुख यांचा प्रत्येक पदाधिकाऱ्यानं घेतला समाचार. खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक. यवतमाळच्या 2 पंचा चौकामध्ये बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. पुतळ्याला जोडे मारत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. गद्दारी खपवून घेणार नाही अशा घोषणा. महाराष्ट्रातल्या 6 खासदारांना Y+ दर्जाची समकक्ष स्थानिक सुरक्षा देण्याचे आदेश. संभाव्य धोक्यांच्या पार्श्वभूमीवरती 6 खासदारांना Y+ दर्जाच्या सुरक्षा देण्याचे निर्देश. नाशिकमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांचं उद्या स्वागत केलं जाईल. नाशिक रोड रेल्वे स्थानक या ठिकाणी वाजेंचं स्वागत केलं जाईल. वाजेंच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये पोस्टरही लागले. पुढे बघूयात मोठ्या राजकीय बातम्या. भारताची अर्थव्यवस्था ही वेगानं वाढतीये, तर त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा. UAE आणि भारताची भागीदारी ही एक सुरुवात आहे. RBL बँक आणि एमिरेट्स NBT भागीदारानिमित्त अनेक करार येत्या काळात होतील. मुख्यमंत्री फडणवीसांचं हे वक्तव्य. रविकांत तुपकरांच्या समर्थकांचं मंत्रालय परिसरामध्ये आंदोलन. झाडावर चढून समर्थकांचं आंदोलन. शेतकरी कर्जमाफी आदेशाच्या निषेधार्थ समर्थक आक्रमक. जो कोणी कर्जमुक्तीसाठी आंदोलन करतो त्याला आमचा पाठिंबा. मग आंदोलन करता कुणीही असो. तुपकरांच्या आंदोलनाला दानवेंचा पाठिंबा. भाजपकडून सर्रासपणे पैशांची उधळपट्टी सुरू. अतुल लोंढेंची टीका. तर काँग्रेसच्या लोकांना देखील पैशांचा आमिष दाखवण्याचा प्रयत्न केलेला. मात्र ते पक्षाशी प्रामाणिक संविधानाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया समोर. आमच्या लोकांना पण पैशाचा आमिष दाखवण्याचा जो आहे प्रयत्न सातत्याने करत आहेत, पण आमचे लोक काही त्यांना बदलत नाही आहेत. आमचे लोक प्रामाणिकपणे काँग्रेसच्या विचाराच्या पाठीशी, लोकशाहीच्या मूल्याच्या पाठीशी आणि संविधानाच्या पाठीशी उभे करत ही लढाई त्याची आहे. साताऱ्यात राजकीय दिलजमाय. उदयनराजे शशिकांत शिंदेंच्या गळाभेटीची जोरदार चर्चा. विधान परिषदेच्या गेटवर या दिग्गज नेत्यांमध्ये जोरदार मस्करी रंगली. उदयनराजेंनी शशिकांत शिंदेंच्या कानात नेमका काय कानमंत्र दिला? तर्कवितर्कांनी धरला जोर. मुंबईमधल्या रंगशारदा सभागृहामध्ये 20 तारखेला मनसेचा मेळावा. सकाळी 10 वाजता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित. शिवरायांच्या जिरे टोपावरती जैन समाजाचा झेंडा लावल्याचा मनसेचा आरोप. मालाडमधील घटना. मनसेच्या आक्षेपानंतर झेंडा काढला. आप तृणमूल ठाकरेंच्या शिवसेनेनंतर समाजवादी पक्षामध्ये फूट. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांचा दावा. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये 37 खासदार. माजी खासदार हेमा मालिनींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट. विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा. सुनेत्रा पवारांच्या एक्स पोस्टवरून माहिती. विधान परिषदेसाठी मतदान झालेलं आहे. या संदर्भातल्या अपडेट्स बघूयात.
नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी 619 पैकी 618 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, तर मालेगावमधील एक मतदार मतदानापासून राहिला वंचित. जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण. इगतपुरी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण. इगतपुरीमध्ये 24 आणि त्र्यंबकमध्ये 23 असे मिळून एकूण 47 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदानाची टक्केवारी 100%. नागपूरमध्ये आज विधान परिषद निवडणूक पार पडली. यामध्ये एकूण 836 पैकी 823 जणांचं मतदान. उर्वरित 13 जणांनी घेतली तटस्थ भूमिका. सोलापूरमध्ये विधान परिषदेसाठी 99.68% मतदान. एकूण 616 पैकी 614 मतदारांनी बजावलं मतदानाचा हक्क. दरम्यान एकाचा मृत्यू तर एक जण गैरहजर. भाजपकडून राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यामध्ये मुख्य लढत. अमरावतीमध्ये 451 मतदारांपैकी 427 जणांनी बजावला मतदानाचा हक्क. धारणी, अचलपूर, मोर्शी आणि चांदूर रेल्वेमध्ये 100% मतदान. काँग्रेसच्या 24 नगरसेवकांचा मात्र मतदानावर बहिष्कार. जिल्ह्यात काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीची मतं फुटली. परभणी हिंगोली विधान परिषदेमध्ये मोठ्या संख्येने मतदान. 4 वाजेपर्यंत 99.89% मतदानाची नोंद. लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी अलिप्त. लातूर महापालिकेच्या 5 नगरसेवक मतदानापासून अलिप्त. नांदेड, अमरावतीमध्ये काँग्रेसने वंचितला पाठिंबा न दिल्यानं नगरसेवकांनी मतदान केलेलं नाही. भंडारा, गोंदिया विधान परिषद निवडणुकीत 100% मतदान संपन्न. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येकी 2 अशा 4 मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पडली पार. शांततेत निवडणूक संपन्न. दोन्ही जिल्हे मिळून 457 मतदारांनी केलं मतदान. बीड, उस्मानाबाद, लातूर या विधान परिषद निवडणुकीमध्ये आष्टी मतदान केंद्रावर अवघ्या 1.5 तासांमध्ये 100% मतदान. 19 पैकी 19 मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावत मतदान पूर्ण.